नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहत असताना तुम्ही आता बरेच दिवस झाले, 8 दिवस झाले यात्रा होऊन, पण व्हिडिओ सोडायला मला खूप उशीर झाला. त्याबद्दल माफी असावी. तर आम्ही सकाळच्या पारी चाललेलो आहोत यात्रेला. हनुमान जयंतीला कवठे यमाई देवीची यात्रा असते आणि सकाळच्या पारी पालखी असते गावामध्ये. तर तिकडंच जायला आम्ही निघालेलो आहोत. तर माझा भाऊ अनु आणि मी गाडीवर चाललेली आहे. काही मंडळी आमची पुढे गेलेली आहेत, काही पाठीमागं आहेत आणि आम्ही चाललेलो आहे ज्याचं जसं उरकन त्या पद्धतीने चाललेलो आहोत गावामध्ये पालखीची मिरवणूक पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी. तर अनिता वहिनी, अक्षदा आम्ही संगच निघालो होतो आणि त्या थोडं पाठीमागं राहिल्या आणि पाठीमागून येऊन आमच्या पुढंसुद्धा निघून गेल्या. एकदम थोडंसं शूट मला त्यांचं घेता आलं आणि मग नंतर गावात गेल्यानंतरच थोडंसं शूट घेतलं. तर पालखी चालू झालेली आणि हा पहा माझ्या बहिणीचा मुलगा आहे. आता त्याचं नाव काय माझ्या लक्षात येईना आत्ता, पण खूप इतका बारीक आहे अजून. 1 वर्षाचा झाला असन, 1-2 वर्षाचा, पण इतका छान लेझिम त्याला पाहून माणसांचा खेळतो ना, तर तुम्हाला त्याची पुढे एक क्लिप पाहायला भेटणच. तर इथं चालू झालेली आहे आणि आणि हे पहा, ही माझी चुलती आहे मनीषा काकू आणि हे पिवळ्या शर्टवाले माझे चुलते शेखर तात्या आणि भावाला आणि भाऊजाईला ओढून आणून इथं लेझिम खेळायला लावलेलं आहे आणि व्हिडिओसुद्धा काढतात. खूप हौशी आहेत त्यांनी पहा. आणि मग ह्या बाकीच्या सगळ्या माझ्या चुलत बहिणी, चुलत भाऊ, भाऊजाई आमच्या अक्षदा, अनिता वहिनी ह्यासुद्धा लेझिम खेळण्यात. ह्या मुली सगळ्या हे टिपू तात्या म्हणजे हे सगळे आता प्रत्येकाचं एकाचं नाव घेऊन सांगणं शक्य नाही. आता हे संदीप भाऊसुद्धा इथं सगळ्या मुलींना इथं त्यांचं शिकवण्याचा प्रयत्न चालू असतो आणि सगळ्याजण ह्या सगळे आमच्या वागदरे फॅमिलीमधूनच हे. आता माझे तुम्ही म्हणता ना एवढी मोठी फॅमिली का, हो तर एवढी मोठी फॅमिली. माझे वडील हे 8 जण चुलते आणि ह्याच चुलते, चुलत भाऊ, चुलत बहिणी सगळे 8 जणांची फॅमिली असल्यामुळं भरपूर मोठं कुटुंब. तर आणि हे पहा तुम्ही इथं अनिता वहिनी, आमची बबली, माझी चुलती मोठी बाई, ह्या दोघीजणी आजी, ह्या सगळ्या व्हिडिओ काढत होते तर उभे होते तर हाय करतात आपल्या कॅमेऱ्याला. तर चला असो, इथं या सगळ्या आमच्या ह्या वागदरे फॅमिलीतील कन्या एकदम उत्साहाने लेझिम खेळत असतात. ही लहान लहान मुलं पाहता तुम्ही, यांनी आत्ताच जर खेळायला सुरुवात केली तर यांना पुढं काही शिकवायची गरज नाही. तुम्ही पाहू शकता किती लहान आहेत आणि एकदम उत्साहात त्यांचं इथं चालू आहे. पहा किती लहान आहे, यांना पुढं जाऊन शिकवायची गरजच नाही. आत्ता पाहूनच इतके परफेक्ट आत्ताच खेळतात तर पुढं जाऊन एकदम परफेक्ट. यांना मी सांगते ना शिकवायची गरजच नाही. मुलीसुद्धा इतक्या भारी हे करतात. आणि हे पालखीचं दर्शन कशा पद्धतीने घेतलं जातं, पलीकडून दर्शन घ्यायचं आणि पालखीच्या खालीहून इकडं निघायचं. पालखीच्या खालीहून असं तर पाहिलं तुम्ही बारीक तर तुमच्या लक्षात येईल. असं दर्शन घेतलं जातं. दर्शन देवीचं घ्यायचं आणि पालखीच्या खालीहून इकडून निघून यायचं, असं असतं. माझं दर्शन आधीच झालेलं होतं, माझं काही व्हिडिओ घ्यायला कोणी नव्हतं, त्याच्यामुळं मग मी हे बाकीचं व्हिडिओ घेतला. असं दर्शन घेतलं पालखीचं. तर यमाई देवीची पालखी आहे ही. हनुमान जयंतीला यात्रा असते यमाई देवीची. तर दर्शन झालं आणि ह्या मिरवणुकीचा कार्यक्रम चालू असतो. तर पाहू शकता तुम्ही हे लेझिम वगैरे. आता हे ढोलचा याचा आवाज त्या तालावर इतकं सुंदर ऐकायला भारी वाटतं ना, पण आपल्या चॅनलला याचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यासाठी त्याचा आवाज मी बंद केलेला आहे आणि हा व्हॉइस ओव्हर देत आहे. तर खूप ही सगळे आमची हे ढोल वाजवणारे आमचे कुणाल, सतीश तात्या, सगळे माझे चुलते चुलत भाऊ म्हणजे सगळे ही वागदरी फॅमिली अख्ख्या उत्साहाने. आमचा सुन्या भाऊ यांनी काय अजून नाचायला सुरुवात केलेली दिसत नाही मला, पण गुलालाने चांगला हे झालं आहे. आता पुढे जाऊन पाहतानाच मी सगळे अगदी आनंदाने हे झाज वाजवतात. हे आमच्या आप्पा, सगळ्याच मुली. मी सांगते ना एकाचं नाव घेणं शक्यच नाही आहे. संदीप भाऊ सगळे हे आमचे वागदरी फॅमिली. तर जाय हा लाल शर्टवाला सारखा मुलगी पहा म्हणून सांगतो आमचा बबू. प्रत्येक व्हिडिओमध्ये जेव्हा गाठ पडेल त्याची तेव्हा तेच असतं. तर चला असो, खूप
मी मागल्या पण एकदा व्हिडिओमध्ये सांगितलं, आपण माहेरची यात्रा आलेली आहे म्हणून सगळे यात्रेची खूप आतुरतेने वाट पाहत असतात. एक आपल्या घरातली लग्नाची जेवढी आपण उत्साहाने वाट पाहतो ना, तेवढंच प्रत्येक वर्षी देवीच्या यात्रेपेक्षा ही पालखीची खूप पाहण्याची हे असते, उत्साह असतो. तर पाहू शकता तुम्ही, महिलासुद्धा किती उत्साहाने भाग घेतात, लहान मुली आणि लेझीम खेळण्याचा शिकण्याचा प्रयत्न करतात. तर चांगल्या पद्धतीने घेतलं जातं, ते खेळतात लेझीम सगळेच जण. आणि प्रत्येक कार्यक्रमाला इकडं माझ्या माहेरी तरी गणपती बुडवायला असो, अगदी वरातीत सुद्धा लेझीमचा डाव घेतला जातो. खूप नाद आहे आणि सगळे घरचेच मंडळी आहेत, ते ढोल वाजवणारे हे सगळे. म्हणजे मी सांगते ना, वरातीमध्ये अलीकडं आता हे कुणी लेझीम वगैरे खूप कमी पाहायला भेटतं, पण माझ्या माहेरी हे लेझीमचं आहे ना, प्रत्येक कार्यक्रमात, वरात असो, गणपती बुडवण्याचा कार्यक्रम असो, आणखीन कुठले पण कार्यक्रम असो का, तर हे लेझीमचा डावच हे म्हणजे खेळलं जातं. तर एकदम कमी, मी एकाच क्लिपमध्ये फक्त ढोल ताशांचा आवाज त्याच्यामध्ये ठेवलेला आहे, आपल्या चॅनलला काही प्रॉब्लेम येऊ नये यासाठी. पण तसं जर लेझीमचा याचा जर आवाज असेल तर खूप ऐकायला ते पाहायला भारी वाटतं. पण आता इथं आपला नाईलाज आहे, त्यासाठी आवाज त्याचा मी बंद केलेला आहे. तर किती एकदम त्यांच्या पायांकडे लक्ष द्यायचं फक्त, किती एकदम तालावर ते ढोल वाजताना कळतं, एकदम परफेक्ट. तर ऐकलं असं तुम्ही, लेझीमच्या त्या ढोलाच्या तालावर किती ऐकताना सुंदर वाटतंय. खूप छान आवाज, सगळ्यांची अशी नाचण्याची झलक त्याच्यावरती खूप छान वाटतं. आणि इथं माझं शूट घ्यायला कुणी नव्हतं, माझं मीच शूट घेतलं आणि इतकं भंडारानी आणि गुलालानी बेकार हालत झाली होती. कॅमेरासुद्धा हे झाला होता अख्खा. थोडासा पुसल्यानंतर कॅमेऱ्यात इतका भुरकं दिसते, आणि कॅमेरा पुसल्यानंतर आता क्लॅरिटी पहा बघा तुम्ही, फक्त क्लॅरिटी पुसल्यानंतर इतका क्लिअर दिसायला लागलं. आणि माझ्या लक्षात आलं मी शूटिंग करते, पण एक खूप हे झालेलं आहे, भंडार गुलाल लागलेला आहे, त्याच्यासाठी मी थोडासा कॅमेरा पुसला तर एकदम मग पुन्हा. आणि हा आमचा छोटा कलाकार का पहा, आमच्या गुड्डीचा मुलगा आहे, माझ्या चुलत बहिणीचा. आणि हा मुंबईवरून थोड्या दिवसासाठी गावाला आला, आणि यांनी पाहिलं की माणसं कशी इथं प्रॅक्टिस करतात. आता याला काय सांगून शिकून कळणार नाही, पण त्यांनी फक्त पाहूनच इतकी भारी, म्हणजे सांगते ना, इतकं सुंदर कौतुकास्पद, इतकं भारी करतो, नवलच वाटलं याचं, कसं काय याच्या लक्षात राहिलं असं. तुम्ही पाहू शकता तो किती, जसं आता याच्यात ढोलचा आवाज कमी बंद केलाय, पण तो एकदम ढोलाच्या आवाजाच्या याने ना असं ठेका धरून नाचतोय. तर खूप, अजून मला तर वाटते 2 वर्षाचा झाला असेल किंवा नसन सुद्धा झाला, पण खूपच छान पुढं जाऊन हा तर लेझीम खेळायला शिकला. आणि आज हा शंभू आमचा, हे दोघं एकाच बॅचचे आहेत. आता हे सुद्धा गावातून पालखी इथून बघून आलाय माणसं कशी नाचत होती, आणि इथं येऊन याचं लगेच सुरुवात झालेली. याची कशी ॲक्शन आहे, असा हा करत होता इथं घरी येऊन.
आता यांनी लहानपणापासून पाहतात ना, यांना शिकवायची गरजच लागणार नाही किंवा लागत नाही. हे पुढे जाऊन बरोबर लेझिम खेळायला मोठं आपल्या माणसांचं पाहूनच शिकणार. तो श्लोकसुद्धा किती सुंदर छान करतोय. दोघांचं घरी आले कुठे नाही, गाडीतून उतरले, त्यांचं लगेच चालू झालं. आणि त्यानंतर आम्ही गेलो डायरेक्ट बैलगाडा शर्यत. थेंब पाऊस येत होता आणि अशी यात्रा झाली. 2-3 व्हिडिओ तुम्ही पाहिले आपण. तर चला बाय बाय. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खळदान वारं पाऊस येत होता त्याच्यामुळे आम्ही काही जास्त वेळ थांबलो नाही, पण